अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। महाराष्ट्र में मराठा आरक्षण पर विवाद, ओबीसी समाज का अकोला में जोरदार मोर्चा। महाराष्ट्र सरकार द्वारा मराठा आरक्षण की 8 में से 6 मांगे स्वीकार करने के बाद अब ओबीसी समाज ने इस फैसले का कड़ा विरोध शुरू कर दिया है। ओबीसी समाज का आरोप है कि सरकार का यह निर्णय अन्यायकारक है और इससे उनका हक प्रभावित होगा। इसी विरोध को लेकर आज अकोला जिलाधिकारी पर ओबीसी समाज की ओर से भव्य मोर्चा निकाला गया। मोर्चे में बड़ी संख्या में ओबीसी समाज के बंधु शामिल हुए और हाथों में बैनर, तख्तियां लेकर सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। आक्रोशित कार्यकर्ताओं ने सरकार द्वारा जारी किए गए GR सरकारी आदेश की प्रतियां जलाकर अपना रोष प्रकट किया। इस मौके पर उपस्थित नेताओं ने कहा कि ओबीसी समाज अपने हक से किसी भी कीमत पर समझौता नहीं करेगा। प्रदर्शनकारियों ने स्पष्ट चेतावनी दी कि अगर सरकार ने तुरंत GR वापस नहीं लिया तो आंदोलन और उग्र रूप धारण करेगा। साथ ही उन्होंने मांग की कि सरकार ओबीसी समाज का आरक्षण अबाधित रखने हेतु लिखित आश्वासन दे। इस दौरान ओबीसी नेताओं ने मराठा आरक्षण के समर्थन के लिए किए गए निर्णय पर सवाल उठाते हुए कहा कि यदि सरकार वास्तव में समाज कल्याण के प्रति गंभीर है तो किसी भी वर्ग को आरक्षण देते समय दूसरे समाज के अधिकारों पर घात नहीं होना चाहिए। अकोला में हुए इस विशाल मोर्चे ने साफ कर दिया कि ओबीसी समाज अपने आरक्षण और अधिकारों की रक्षा के लिए एकजुट है और सरकार के किसी भी अन्यायकारी कदम के खिलाफ बड़ा आंदोलन खड़ा करने से पीछे नहीं हटेगा। अब सबकी निगाहें महाराष्ट्र सरकार की आगे की रणनीति पर टिकी है कि वह ओबीसी समाज की इस चेतावनी को कितनी गंभीरता से लेती है। आमच्या मागण्या अशा आहेत की 1 तारखेला या राज्याच्या सरकारनं जो GR हैदराबादच्या गॅजेटच्या आधारावर ओबीसी म्हटल्यापेक्षा त्याने जो जे कुणबी, मराठा, देशमुख हे एकच आहेत असं त्यांनी म्हटलं, हे खरं नाही। माझं असं मत आहे की 375 जाती या ओबीसीत आहेत। ओबीसीला आरक्षण 27% आहे असं म्हणतात, खरं आरक्षण 19% आम्हाला मिळते। त्यात मला असं वाटते की जवळपास 70% जनता त्या ओबीसीत, की त्यांचा आता या ठिकाणी उल्लेख करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटते। म्हणून माझं असं मत आहे की हे आरक्षण रद्द झालं पाहिजे। त्यांनी जो GR काढला हा रद्द केला पाहिजे। ओबीसीच्या न्याय मागण्या ह्या आहेत, जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आता संघर्ष करू। आम्ही कोणत्याही पंथाचे, धर्माचे नाही, आम्ही ओबीसी आहोत। आम्ही सर्व सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला सळोका पळो करून सोडू। जे देवेंद्रजी म्हणत होते त्यांनी कसा निर्णय बदलवला मला समजत नाही। मला असं वाटतं की आजपर्यंत ओबीसी ते बोलत होते, पण त्यांनी आता ओबीसीची एक समिती नेमली। दुसरीकडे असं जर झालं तर मला असं वाटते की जे आमची पुढची पिढी येईल, म्हणजे आमचे मुलं येतील, आमचे नातू येतील, आमचे पंतू येतील, म्हणजे ओबीसीतला कोणताही घटक असो त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्थैर्य मिळणार नाही, कोणती नोकरी मिळणार नाही, कुठेही ऍडमिशन मिळणार नाही। आणि या ठिकाणी म्हणजे मग मराठा तुम्हाला माहित आहे समिती नेमू, कशाची समिती नेमू? आता ते त्या ठिकाणचा ग्रामसेवक, तिथला तलाठी, तिथला आरआय हे अशा पद्धतीची समिती नेमतील। समिती तुम्हाला माहित आहे घरकुल लागत असेल तर 10,000 रुपयात घरकुल भेटते, कोणालाही भेटते। ज्याच्या घरी 4 मजली बिल्डिंग आहे त्याला सुद्धा घरकुल भेटते। हे आम्ही राजकारणातले आहोत, आम्ही राजकारणात पण या ठिकाणी कोणतेही राजकारण आम्ही आणणार नाही। आम्ही आमच्या ह्या न्याय मागण्या आहेत, ह्या मागण्या मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि अत्यंत दुर्दैव आहे की 4-5 दिवसात सरकार नमलं आणि त्या ठिकाणी फटाळकन त्यांना म्हणजे काय जे आश्वासन दिले हे मला असं वाटते दुर्दैवी आहे। म्हणून या महाराष्ट्रातल्या ओबीसींना खरं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले असतील, या ठिकाणी त्यांनी हे आरक्षण देण्यासाठी अथक परिश्रम केले आणि मग कुठे आम्हाला मंडळ आयोगाच्या माध्यमातून आम्हाला ह्या सवलती मिळाल्या। ह्या सवलती आमच्या कायम राहाव्या, हेच आमची मागणी। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए।